तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र जयंती आणि भैरवी घरी आल्याच्या नंतर भैरवी घरातल्या इतर वस्तू इकडे तिकडे फेकू लागते. ती खूप चिडलेली असते, खूप मोठ्या मोठ्याने आवाज करत असते. तर जयंती मात्र तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण भैरवी डायरेक्टली उशी घेऊन जयंतीलाच मारू लागते. जयंती म्हणू लागते की भैरवी माई, तुम्ही असं काय करताय? जे काही झालंय ना ते तुमच्यामुळेच झालंय. आता उगाच चिडून काही फायदा आहे का? भैरवी म्हणू लागते, नाही जयंती, मला शांत बसून चालणार नाही. मीच त्या सावलीला आव्हान दिलं होतं आणि आता मीच तोंडावर पडले आहे. माझीच हार झाली. असं कसं होऊ शकतं? ती मुलगी कशी जिंकू शकते? ती मुलगी माझ्यासोबत दोनदा पण असंच झालं, तीच मुलगी जिंकली आहे. असं होताच कामा नये. भैरवी खूपच चिडलेली असते. खूप मोठ्या मोठ्याने आवाज करून जयंतीलाच म्हणू लागते, तिला दोष देऊ लागते. पण जयंती भैरवीला सांगण्याचा प्रयत्न करते की भैरवी माई, तुम्ही मला जसं सांगितले ना तसंच मी त्या पाण्याच्या ग्लासमध्ये ना औषध मिक्स केलं, पण त्या सारंग सरांना कसं माहीत झालं मला काही माहीतच नाही. पण आता भैरवी म्हणू लागते, जयंती हे सगळं ना तुझ्यामुळेच झालं आहे. तर जयंती म्हणू लागते, भैरवी माई, जसं तुम्ही सांगितलं ना तसं मी बरोबर काम केलं आहे. त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे? त्यानंतर भैरवी काही मान्य करायला तयारच नसते की ही सगळी चूक ना तिचीच आहे. ती सगळा दोष जयंतीलाच देऊ लागते. त्यानंतर त्या दोघीजणी आपापसात भांडण करू लागतात. तर त्यानंतर मात्र भैरवीचा राग अजूनही शांत झालेला नसतो. ती मात्र जयंतीचा खूप अभिमान करते आणि तिला सगळं काही बोलत असते. पण जयंती म्हणू लागते की माई, तुम्हाला काय वाटतंय? फक्त तुमचाच अभिमान झाला आहे का? माझं पण तसंच झालं आहे. माझ्या घराचे दारं माझ्यासाठी बंद झालं आहे. आता मी त्या सावलीसमोर कसं जाऊन उभं राहायचं आहे ना मलाच कळत नाहीये. तर तुम्हीच सांगा, मी नेमकं काय करायचं आहे? तर भैरवी मात्र जयंतीचं एकही बोलणं ऐकून न घेता डायरेक्टली तिच्या हाताला पकडते आणि तिला दरवाजाच्या बाहेर नेऊन सोडते. आणि त्यानंतर आतमध्ये आल्यावर खूप मोठ्याने ओरडत असते, खूप मोठ्याने रडू लागते. तर दुसरीकडे सकाळी सकाळी सारंग झोपलेला असतो. सावली जेव्हा त्यांच्या रूममध्ये येते आणि सारंगला झोपलेलं बघून ती मात्र त्याच्या साईडला जाऊन बसते आणि म्हणू लागते की सारंग सर, तुम्ही ना माझ्यासाठी खूप काही केलं आहे. सावली स्वतःशीच म्हणू लागते की सारंग सर, जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आला आहात ना, खरंच माझं आयुष्य खूपच सुंदर झालं आहे. मला आतापर्यंत वाटत होतं भैरवी माई आणि तारा मॅडमच्या सावलीखालीच माझं आयुष्य जाणार आहे आणि माझा चेहरा कधीच उजेडात येणार नाही. पण तुम्ही जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलाय ना की माझा तो अंधारच कटून गेला. की जेव्हापासून मी तुमच्या आयुष्यात आले ना तशी माझ्या पाठीमागे तुम्ही सावलीसारखे उभे राहिला आणि मला प्रत्येक गोष्टीत मदत केली. मग त्यानंतर सावली असंही म्हणू लागते की मी काल सारंग सर, मी त्या भैरवी माईला इतकं बोलू शकले ना हे फक्त तुमच्यामुळेच. आणि मग सावली मात्र सारंगचं भरभरून स्वतःच कौतुक करते आणि मग सारंगची दृष्ट काढते आणि तिथून जाण्यासाठी निघत असते. तर सारंगला तेव्हा जाग येते. सारंग मात्र तिचा हात पकडतो. त्यानंतर सावली म्हणू लागते, काय सारंग सर, तुम्ही जागीच होतात, मग माझ्यासोबत बोलला का नाहीत? तर त्यावेळी सारंग म्हणतो, हो सावली, मी जागीच होतो. मी तुझं सगळं काही ऐकलं आहे आणि तुला काय वाटतं तूच एकटी नशीबवान आहे का? तसं नाही बरं का, मी पण खूप नशीबवान आहे की माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी बायको आहे. आणि मग त्यानंतर सावली लाजूनच खाली मान घालते. त्यानंतर सारंग आणि सावली कालच्या झालेल्या सगळ्या कार्यक्रमावरच बोलू लागतात. मग त्यानंतर कार्यक्रमात जे काही घडलं आहे, भैरवीचा अभिमान झाल्यामुळे सावलीला थोडंसं वाईट वाटतं. पण सारंग म्हणू लागतो की सावली, तू नको काळजी करू. भैरवी माईसोबत जे घडायचं होतं ना ते घडलंच आहे. कित्येक दिवस झाले त्यांचं ना खूप काही चालू होतं आणि तू मात्र काही बोलतच नव्हती. पण आता जे काही झालं ना ते सगळं काही योग्यच झालं आहे. तू त्याच्यामुळं अजिबात टेन्शनच घेऊ नको. तर सावली म्हणू लागते की सारंग सर, तुम्ही ना माझ्या आयुष्यात आल्यापासून ना मला प्रत्येक सुख तुम्ही दिलं आहे. आणि मग ती सारंगच्या कुशीमध्ये झोपून जाते. तर सारंग म्हणू लागतो की सावली, मी तुला सगळे सुख देऊ शकतो, पण एक सुख मी तुला देऊ शकत नाही. आता ते मी तुला कसं सांगू? मग त्यानंतर सारंग म्हणू लागतो की सावली, तुला कसं सांगू मी, तू कधीच आई होऊ शकत नाही. तर त्यानंतर मग सारंग मात्र सावलीच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवतो. तर दुसरीकडे जगन्नाथ आणि अलका कार्यक्रमामध्ये जे काही घडलं आहे भैरवीच्या बाबतीत ते दोघेजण बोलत असतात. अलका म्हणू लागते, अहो खरंच ती भैरवी अशी कशी बाई आहे? तिला न आपल्या लेकीचा काल तिला आवाजच बंद करून टाकायचा होता. पण बरं झालं सारंगच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि जे घडायचं होतं ना तेच घडलं. बरं झालं काही अघटित घडलं नाही. पण जगन्नाथ हसूनच अलकाला म्हणू लागतो,
तुला माहिती आहे का अलका, देव ना नेहमीही सत्याच्या बाजूनच उभं राहतो आणि जे आपल्या सावलीसोबत व्हायचं होतं ना तेच झालं आहे. तू जास्तीचा विचार करू नको. तर मग अलकाच्या डोळ्यात पाणी येतं. अलका म्हणू लागते, हो तुम्ही म्हणताय ते खरं आहे, देव सत्याच्या बाजूनच उभं राहतो. मग आपल्या सानिकाबरोबर असं का झालं? आणि मग जगन्नाथ मात्र सानिकाचा फोटो जो असतो त्याच्याकडे बघतच राहतो. जगन्नाथ स्वतःची समजूत काढतो आणि अलकाचीही समजूत काढत म्हणू लागतो, आता झालेल्या गोष्टी कशाला उकरून काढायच्या आहे. अलका, तू जास्तीचा विचार करू नको. आपण जर या गोष्टी पाठीमागच्या समोर आल्या ना तर आपल्याला फक्त दुःखच मिळणार आहे. तर अलका म्हणू लागते, अहो पण काळजी वाटते ना. तर जगन्नाथ म्हणू लागतो, हो मलाही तसंच वाटतं. आपणच आपली समजूत जर काढली तरच काहीतरी होऊ शकतं ना. तर अलका ही जगन्नाथ जवळ जाऊन उभी राहते. तर त्यानंतर मग जगन्नाथ अलकाला म्हणू लागतो, आपल्याला त्याच व्यक्तीवर फुंकार घालायची होती म्हणून आपण आपल्या या लेकीला त्याच घरामध्ये पाठवलं आहे ना. आणि बघ ती आता कसा सुखाने संसार करत आहे. त्यावेळी अलका जगन्नाथला म्हणू लागते, काय हो आपल्या सानिकाचं आता वर्षश्राद्ध येणार आहे, तुम्ही त्याचा विचार केलाय का? तर त्यावेळी जगन्नाथ हो म्हणतो. तर दुसरीकडे चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा कालच्या कार्यक्रमात जे काही घडलं आहे ना त्याच्याच बाबतीत बोलत असतात. चंद्रकांत त्रिलोत्तमाला म्हणू लागतो, त्रिलोत्तमा तुला तर वाटत होतं ना की आपली सावली हरणार आहे, पण बघ आपली सावली जिंकली आहे बरं का. आता चल, आपली पैज लागली होती ना त्याचे मला पैसे दे. तर चंद्रकांत त्रिलोत्तमाकडे पैसे मागत असतो. तर त्रिलोत्तमा खूप हसत असते. तर त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो, खरं तर ना त्रिलोत्तमा तुला सांगू का, मी आज 3 पटीने खुशी झाली आहे. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, असं काय हो, 3 पटीने कशी खुशी होऊ शकते? तर त्यावेळी चंद्रकांत सांगू लागतो, तुला सांगू का त्रिलोत्तमा, माझी सून सावली आज ती जुगलबंदी जिंकली आहे म्हणून मला ही पहिली खुशी झाली आहे. दुसरा आनंद सांगू का तुला, कारण की मी पैज जिंकलो आहे. आणि तिसरा आनंद तू पैज हरली आहे याचा झाला आहे. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, खरं तर तुम्हाला सांगू का, आज मला ना खूप आनंद झाला आहे की सावली ही जुगलबंदी जिंकली आहे. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, खरं तर ना त्या भैरवीला कसला माज हे मला कळतच नाही, पण काल तिचा आपल्या सावलीने माज जिरवला आहे बरं का. मला खूप आनंद झाला आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मला खूप आनंद झाला की सावलीनं जुगलबंदी जिंकली आहे. आणि दुसरा आनंद म्हणजे आपलं मेंदळे कुटुंबाची इज्जत पण राहिली आणि मेंदळे कुटुंबही जिंकलं आहे. आपल्या फॅमिलीमधलाच एका व्यक्तीने आपल्या मेंदळे कुटुंबाची मान उच्च केली ना, मला खूप आनंद होतोय. तर त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो, म्हणजे तू आपल्या सावलीला आपल्या फॅमिलीतला एक मेंबर मानते, कुटुंबाचा भाग मानते. तर त्यावेळी सावलीला त्रिलोत्तमा म्हणू लागतो, हो आता तिला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानायलाच हवं ना. दुसरीकडे चंद्रकांत सारंगला फोन करतो. म्हणू लागतो, काय रे सारंग, कुठे आहेस? तुला माहिती आहे ना मी पैज जिंकलो आहे, माझ्या पैजचे पैसे घेऊन लवकरात लवकर इकडे. तर सारंगला खूप हसायला येतो आणि मग सारंग फोन ठेवून देतो. तर सावली म्हणू लागते, काय हो सारंग सर, कशाच्या बाबतीत तुमच्या गप्पा गोष्टी चालू आहे, मला तरी सांगा ना. तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो, सावली तुला माहिती आहे का, तुझ्या गाण्याच्या जुगलबंदीवर आईबाबांनी पैज लावली होती. आता काय झालंय, बाबा पैज जिंकले आहे ना, तर म्हणून बाबांनी आता मला पैसे घेऊन तिकडे बोलावलं आहे. तर सावली हसतच डोक्याला हात लावते. मग त्यानंतर त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत तिकडे असतात ना, तिकडे मात्र सारंग ते पैसे घेऊन जात असतो. तर चंद्रकांत आणि सारंग मात्र त्रिलोत्तमाची परत मज्जा घेऊ लागतात. तर त्रिलोत्तमा म्हणू लागते, आता तर आपली खुशीनं जास्तच वाढणार आहे, आपला नील परत येतोय. तर सगळ्यांना खूप आनंद होतो आणि मग सारंग तिथनं निघून जातं. दुसरीकडे सोहम, तारा, सुमन खूप खुश झालेले असतात. तर सुमन म्हणू लागतो, बघ तारा, तुला मी म्हणलं होतं ना ही मुलगी सावली जिंकणार आहे, मला तर खात्रीच होती बाबा. तेही 3 जण खूप खुश असतात. त्यावेळी सुमन म्हणू लागतो, खरं तर तारा बेटा तुला सांगू का, काल त्या भैरवीचा पडलेला चेहरा बघून ना मला तर इतका आनंद झाला आणि मला खात्री होती ती सावली जुगलबंदी जिंकणार आहे. तर तारा म्हणू लागते, हो ना बाबा, मला कळतच नाही मॉम इतक्या खालच्या थराला जाऊ शकते. तिनं तर डायरेक्ट सावलीचा आवाज बंद करायचाच प्रयत्न केला. तर त्यावेळी सोहम म्हणू लागतो, हो बरं झालं सारंग दादाच्या हे सगळं लक्षात आलं, नाहीतर होत्याचं नव्हतंच होऊन बसलं असतं. त्यावेळी तारा मात्र बोलता बोलता सोहमला टोमणे मारू लागते. म्हणू लागते, तर सारंग दादानं त्या सावलीच्या पाठीमागेनं खंबीरपणे उभं राहतात म्हणून ही प्रत्येक लढाया जिंकते, पण तसा माझ्या पाठीमागे तू उभंच राहत नाहीत, तर मग आपले प्रश्न कसे सुटणार आहेत? आणि जर तुझ्या घरचे जर म्हणत नसले ना तर तूच इथे राहिला आहे. तर आता सोहमला थोडंसं वाईट वाटतं, पण आता सुमन म्हणू लागतो, तारा हे सगळं बोलल्याने आपले प्रश्न सुटणार आहेत का बेटा? दुसरीकडे मेंदळ्यांच्या घरी भैरवी परत येत असते. तर सगळ्यांना भैरवीला बघून खूप मोठा धक्का बसतो. सारंग सावली तर काहीच बोलत नाही, पण त्रिलोत्तमा म्हणू लागते, काय ग आता तुझं काय राहिलंय, तू आमच्या घरी परत आली आहे. पण आता भैरवी त्यावेळी म्हणू लागते, काल जे काही घडलं आहे ना त्याच्यासाठी मी तुमची माफी मागते. आणि मग ती ताराची बाजू घेऊन तिथे बोलू लागते.
त्यावेळी आता भैरवी म्हणू लागते, खरं तर त्रिलोत्तमा मला माफ कर, पण माझ्या लेकीने ना याच्यामधलं काहीच केलेलं नाही. मी जे सांगत आले तेच सावली आणि तारा करत आल्या, त्याच्यामुळे माझ्या लेकीची काहीच चूक नाही. तू तिला प्लीज पहिल्यासारखं घरामध्ये घे. पण त्रिलोत्तमा भैरवीचं काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. त्रिलोत्तमा तिला फक्त इथून जायला सांगत असते तर भैरवी हात जोडून त्यांची माफी मागू लागते. थोड्याच वेळामध्ये काही बायका मात्र घरात येतात. त्रिलोत्तमा त्यांना बघून तर खूपच चिडते आणि मग ती म्हणू लागते, तुम्ही कोण आहात? तर त्यावेळी आता त्या बायका म्हणू लागत्या, खरं तर ना आम्ही या भैरवी मॅडमकडून नाही आलो, आम्ही खरं तर सावली मॅडमकडून आलो आहे. तर भैरवीला आश्चर्य वाटतं. तर त्या बायका म्हणू लागत्या, खरं तर ना आम्ही सावली मॅडमच्या फॅन आहेत, आता आम्हाला लवकरच गाणं शिकायचं आहे. त्या बायका भैरवीला म्हणू लागतात, खरं तर तुम्हाला एक कलाकार म्हणून घ्यायची पण लाज वाटायला पाहिजे. तर त्यावेळी त्या बायका मात्र भैरवीला काही काही बोलू लागतात आणि तिच्या नावाने ना खूप मोठ्या मोठ्याने घोषणा करू लागतात. तर भैरवीला ते सहन होत नसतं, म्हणून भैरवी मात्र तिच्या कानाला हात लावून शांत उभी राहते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.